DS न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण आहोत हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यामध्ये। आपण पाहतोय औंढा तालुका हा जगप्रसिद्ध आहे, कारण की या ठिकाणी महादेवाचं 8वं ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच ठिकाणी आपण पाहतोय एका गडावरती गोकर्ण मातेचं मंदिर आहे आणि या ठिकाणी दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त मोठा कार्यक्रम होत असतो, मोठी यात्रा भरत असते आणि याच यात्रेनिमित्ताने भाविकांच्या माध्यमातून मोठी गर्दी होत असते। याच अनुषंगाने भाविकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी फराळ वाटप करण्याचं नियोजन सुरू आहे। आपल्यासोबत आहेत अजय मुंदडा, यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, हा कार्यक्रम तुम्ही ठेवलाय, काय उद्दिष्ट आहे कार्यक्रमात? छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठान उद्ध्वस्त होत आहेत, हे शक्तीपीठ सरकारने रद्द करावं आणि सर्वांना दिलासा द्यावा एवढीच मागणी करणे आम्ही इथं आलेलो आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची गरज का वाटत आहे सध्या? शक्तीपीठ महामार्ग पाहिजे कशाला, बरोबर ना? याची गरज काय? मी पत्रकार म्हणून तुम्ही पत्रकार आहे, तुम्हाला विचारतो, शक्तीपीठाची गरज आहे का? शक्तीपीठाची गरज जर 50 वर्षानंतर असेल, लोकसंख्या वाढली, तर तेव्हाचा भाव आता जमिनीचा किती असेल? आताच 20 लाखाचा तेव्हा 2 कोटी असेल शेतकऱ्या जमिनीचा भाव। बरं, त्या जमिनीचा त्या रोडचा उपयोग न व्यापाऱ्याला आहे ना शेतकऱ्याला नाही, कोणाला आहे? मला वाटतं फक्त गव्हर्नमेंटलाच आहे त्याचा उपयोग, बरोबर? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग झाल्यानं तर फायदा होईल। काय फायदा होईल त्यांनाच विचारा, आम्ही काय सांगणार आता? आम्ही तर छोटे पडतो। त्यांनाच आमच्या उद्देशाने तर आमची सर्वात सुपीक जमीन चालली, त्याचा फायदा कोणालाच होणार नाही आणि शेतकरी जमीनोस्त होईल, त्याला उत्पन्नाचं साधन राहणार नाही आणि ते गोरगरिबाचं उत्पन्नाचं साधन आहे। आणि जर आमचे ते 1000 एकर 2000 एकर 3000 एकर जर जमीन जात असेल, तर ते सरकारने आम्हाला परत कुठेतरी घेऊन द्यावी आमच्या तालुक्यातच, बरोबर आहे की नाही? तर सो खुशीनं आम्ही देऊ शकतो। जर तुम्ही जमीन वाढू शकते का? नाही, बरोबर ना? तुम्ही पैसे आम्हाला काही उपयोगी नाही आणि हे व्यापार करू नका। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, याच्यामध्ये गोरगरिबांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे। नक्कीच या ठिकाणी फराळ वाटप करण्यासाठी आपल्यासोबत सुरेशराव सवणकर देखील सुद्धा आहे। मराठा आरक्षणामध्ये यांनी सुद्धा सक्रिय काम केलेलं आहे, मुंबईमध्ये असेल किंवा इतर कामामध्ये सुद्धा ते सक्रिय होते। आपण पाहतोय या ठिकाणी तुम्ही फराळ वाटप करण्याचं नियोजन केलेलं आहे। गोकर्ण मातेकडे काय तुमचा साकडं असणार आहे? आमची गोकर्ण मातेकडे 2 जे आज की प्रार्थना करणार आहोत। एक, शेतकऱ्याला पाणी, आता शेतकरी वाट पाहत आहे पाण्याची, त्यातून पाणी होऊन भरपूर पीक पिकावं आणि शेतकरी दुसरा जे प्रश्न आहे की शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो शेतकरी हे देशोधडीला लागणार आहे आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। तर त्यासाठी शक्तीपीठ महामार्ग हा का कोणाच्या सोयीचा, म्हणजे शेतकऱ्याच्या फायद्याचा नाही किंवा कोणा व्यापाऱ्याचा, साधारण व्यापाऱ्याच्या याचा नाही, हे फक्त 1-2 कंपन्यांचे फायद्याचा आहे। तर याच्यापासून शेतकरी आज म्हणजे त्याची उपजीवी करण्याचं साधन ही शेती आहे आणि शेतीच हे सरकार बळकावत आहे। तर त्याच्यावर शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येणार आहे, याच्यासाठी की त्याला दुसरा धंदा सुद्धा जमत नाही। आज त्याचा शेती हा व्यवसाय आहे, त्याच्यापासून त्याला 2 पैसे भेटतात आणि उपजीविका करतो तो शेतकरी त्याच्यावर। तर हे कोणत्याही फायद्याचं नाही आणि शेतकरी जर समजा दुसरा व्यवसाय करायला गेला तर शेतकरी अगोदर सांगते बहादर आहेत, शेतकरी काही शिकलेला नाही, त्याला दुसरा व्यापार जमल का? नाही। तर शेती ही बळकावण्याचं काम सरकारनं थांबवावं, ही आम्ही आज गोकर्ण मातेकडे प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहोत। आणि जर समजा एखाद्या व्यवसायातून एखादा माणूस जर उद्ध्वस्त होत असेल, तर त्याला दुसऱ्या व्यवसायाचं जर ज्ञानच नसेल तर ते काय करेल? उपासमारीची वेळच येणार ना। तर ह्या 2 मागण्या आमच्या आम्ही गोकर्ण मातेकडे। दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये। राज्य सरकारने कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर केलेली आहे। 17 लाख शेतकरी त्याच्यामध्ये पात्र झालेत। सरकारचं म्हणणं असं आहे की एकूण 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटींची आम्ही कर्जमाफी देणार आहोत। ही कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळेल का? शेतकरी कर्जमाफी झाल्यामुळे शेतकरी पुढे येईल का? काय वाटतं? हे लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय काय खरं आहे? तर याच्यातून जे माफी होईल त्या दिवशी बघूता, परंतु माफी दिली, कोणाही आश्वासन दिलं तर मुख्यमंत्र्यांनी मागणी होती का? नाही। जर एखादा मुख्यमंत्री जर समजा आश्वासन देऊ, आणि हे म्हणजे लबाडाचं सरकार आहे, आश्वासनाचा वर्षाव करतंय आणि करणं काहीच नाही। कोणता आज 2014 पासून तुम्हाला जे आश्वासनं दिली त्याच्यातलं एक आश्वासन पूर्ण झालं म्हणून मला दाखवा, तर त्यावेळेस त्याच्यावर विश्वास ठेवता। हे म्हणजे हे लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय काही खरं नाही। त्यातल्या त्यात फडणवीस सरकार म्हणजे निव्वळ आतापर्यंत लबाड बोलण्यामध्ये हे मुख्यमंत्री नंबर 1चा आतापर्यंतचा मुख्यमंत्री लबाड बोलण्यामध्ये, आश्वासन देणार खूप
निवडणुका घेणार, निवडून येणार आणि निवडून आल्याच्या नंतर पूर्ण टोटल काहीही देणार नाही, की मग ते विसरणार, ते शेतकऱ्याला विसरणार, मतदाराला विसरणार. तर नक्कीच या ठिकाणी फराळाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. गोकर्ण मातेला एवढीच प्रार्थना करण्यात आलेली आहे याच्या माध्यमातून की शेतकरी कर्जमाफी संदर्भात किंवा इतर मागण्या आहेत ज्या सरकार अशीच प्रार्थना करण्यात आली.